नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्हालाही लहानपणीचे नक्कीच आठवत असणार. त्यावेळी आपल्या प्रत्येक गोष्टी आई वडील, आजी आजोबा आणि मोठी भावंडं ठरवायची. आपण कसे लहान आहोत आणि आपल्याला कसे काहीच कळत नाही असे प्रत्येकजण आपल्याला सांगायचा. कित्येक वेळा नाराज व्हायचो आपण. कधी मोठे होऊन आपले निर्णय आपण घेऊ असे वाटू लागायचे. त्यावेळी आपण किती सुरक्षित हातांमध्ये आहोत याची आपल्याला जाणीवही नसायची. बागेला जसा माळ्याच्या देखरेखीचा त्रास होतो तसा त्रास आपल्यालाही व्हायचा. पण जसे जसे मोठे होत जातो तसे तसे आपली जिवलग माणसं आपल्यापासून दूर दूर निघून जातात. काळजी घेणारे, आपल्यासाठी ढाल बनून लढणारे कुणीही राहत नाही आणि अचानक जाणीव होते की आपण खरंच मोठे झालो आहे. कित्येक महत्त्वाचे निर्णय आपल्याला घेणे भाग पडू लागते. सल्ला देणारे असतात, पण त्या निर्णयाने त्या लोकांच्या आयुष्यावर काहीही परिणाम होणार नसतो जितका की आपल्या आयुष्यावर होणार असतो. संकटे येतात, असंख्य अडचणी समोर उभ्या राहतात, आयुष्यात ढवळून निघणाऱ्या गोष्टी घडू लागतात आणि त्यावेळी चक्क आपली झोप आपली साथ सोडू लागते. झोप न येण्याचे दुःख किती भयंकर असेल ते फक्त आणि फक्त रात्री अविश्रांत झोपेची वाट पाहणारा सांगू शकेल. व्याकुळता, अधीरता, अस्वस्थता इतकी वाढत असते की मोठे का झालो असे सतत वाटू लागते. काही बंधनं, चौकटी ह्या का गरजेच्या असतात हे मनाला पटू लागते. बेरकी माणसं आणि बेभरोशाचे जग आपल्याला परत परत खाली खेचू लागते. आपल्या चुकांची महाभयंकर शिक्षा देऊ लागते. आयुष्यात मोठे होण्याइतकी मोठी परीक्षा कोणतीच नसते हेच खरे. लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी. धन्यवाद.